एकीकडे राज्यातील महापालिका निवडणुकीत महायुतीचा दणदणीत झालेला विजय, तर दुसरीकडे एमआयएम पक्षाने दाखवलेला करिश्मा सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला आहे। नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये खासदार ओवेसीच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्षाचे जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे। 21 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे 125 नगरसेवक निवडून आलेले आहेत। निवडणुकीत मिळालेल्या या घवघवीत यशानंतर एमआयएम पक्षाने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे कूच केली असून तयारीला सुरुवात केली आहे। नुकताच या निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला। एमआयएम पक्ष आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा मोठा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे। राज्यातील सोलापूर, धुळे आणि नांदेडमध्ये एमआयएमचे प्रत्येकी उमेदवार विजयी झाले आहेत। मुंबईत देखील एमआयएमची चांगली कामगिरी करत 8 जागा जिंकल्या आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 33 नगरसेवक एमआयएम पक्षाचे विजयी झाले आहेत। या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 20-25 जागा लढण्याची तयारी एमआयएमने केली असल्याची माहिती आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर यासह अन्य तालुक्यांमध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार आहे।